आमच्या काळात आम्हाला क्रिकेट खेळायला आमच्या टुर्नामेंट मध्ये एक बॅट असायची आणि ती बॅट एक बॅट पूर्ण टुर्नामेंट मध्ये सिरीज भर फायनल मारेपर्यंत ती एकच बॅट म्हणजे प्रॉपर व्हायची. आणि त्या बॅटचा म्हणजे नंतर कसं एक सिक्स मारला आणि ह्याच्या बॅट मध्ये काही स्ट्रिक आहे का? आपण गैनिनाथ सरांसोबत एक छोटासा रॅपिड फायर घेणार आहोत. तर गैनिनाथ सर, तुमचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील आवडता खेळाडू कोणता? सचिन रमेश तेंडुलकर. तर आपण बघितलं आता IPL 2026 झाली, तर IPL 2026 मध्ये असा कोणता खेळाडू की ज्याने जास्त प्रभावित केला असं तुम्हाला वाटतंय? भुवनेश्वर कुमार. आपल्या सर्वांच्या लाडक्या क्रिकेट कट्टा पॉडकास्ट मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेट म्हणजे फक्त चौकार, षटकार आणि विकेट्स नाहीत, तर त्यामागे असतात मेहनतीच्या, संघर्षाच्या आणि प्रेरणेच्या असंख्य कथा. आणि अशाच मैदानामागच्या खऱ्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न. तर मी मोहित भोईर आणि तुम्ही पाहतात क्रिकेट कट्टा. आजच्या या खास भागामध्ये आपल्यासोबत आहेत आपल्याच विभागातील एक नामवंत आणि ज्यांनी क्रिकेट जगतावर जवळजवळ 3 दशकं गाजवली असे एक अनुभवी, नावाजलेले उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू गैनिनाथ कटोरे. रोहा तालुक्यातील सोनकर या छोट्याशा गावामधून बिलॉंग करत असताना त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळत असतो. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या यशामागची कहाणी आणि अशा अनेक रंजक गोष्टी की ज्या आपल्याला अजूनपर्यंत माहित नव्हत्या. तर गैनिनाथ सर, तुमचं स्वागत आहे आपल्या क्रिकेट कट्टा पॉडकास्ट मध्ये. गैनिनाथ सर, तुमचा क्रिकेटचा प्रवास आणि पहिली मॅच तुमची आयुष्यातली कधी खेळली? सर्वप्रथम माझा क्रिकेटची कारकीर्द जी आहे ती 1991-92 साली सुरुवात झाली. मी प्रथम टी बॉलची सुरुवात झाली माझी. आणि टी बॉल खेळत असताना मी प्रथम 7वीत होतो. 7वीत असताना माझे जे सवंगडी होते, महेश असेल, जनार्दन असेल, दिगंबर होता, पोस्तानीला अनिल होता, माझा भाऊ होता, असे 5-6 जण होते. ते चांगले खेळत होते आणि तेव्हा मी बॉलिंग टाकत होतो फक्त. आणि 7वीत असताना फायनल मारली होती. ती माझी सुरुवात झाली क्रिकेट याची आणि आवड पण निर्माण झाली फायनल मारल्यानंतर. मग तो विषय घेत असताना आम्ही पुढे एक 50 किलोच्या वजनाची एक मॅच होत्या बिरवाडी ठिकाणी. तिथं मला हालातली पोर होती इंजॉय ग्रुपची. त्या एन्जॉय ग्रुपच्या पोरांनी मला, श्रीपत होता, कैलास पाटील, जीवन, जितू, योगेश, अशी ती पोरं होती. त्याही मला खेळायला बोलवलं की आपण तिकडे खेळायला आला पाहिजे. तर मी गेलो तिथून खेळायला आणि ते 50 किलो वजन होतं. माझा 49 किलो वजन होता. वजन असताना मग मी खेळत होतो त्या. आणि खेळत असताना तिथं पण खूप म्हणजे चांगला माझं प्रदर्शन होत होता. आणि होत असताना तिथं पण सुद्धा फायनल मारली. आणि नंतर मग थोडंसं माझ्या पोरांना वाटायला लागलं खेळाडूंना की आपण कुठेतरी बाहेर मॅच टीम टाकायला पाहिजे. टीम टाकत असताना एक जुना माझा एक अनुभव म्हणजे कसं, एक नावा टीम होती सागर सम्राट नावे म्हणून. सागर सम्राट टीमचं असं झालेलं की काही काळ त्याच्या एक 5-6 वर्ष अगोदर एक घटना घडली होती कोपरी ठिकाणी. तिथं ते खेळून येत असताना ते होडी करून तिथं आमचे 2 खेळाडू असे आपले हे झालेले झालेले. तर तिथून ती टीम 8 वर्ष गावात खेळत नव्हती आमच्या. आणि खेळत नसताना मग आम्ही उदयाला आलो 8 वर्षानंतर. नंतर मग माझा बिरवाडीला आम्ही नाव इंजॉय ग्रुप म्हणून दिलेला. नंतर मग आम्ही महादेवकरला नाव हा माझ्या म्हणण्यानुसारच झाला. ते मला पोरं बोलावलं की दादा असं आपण नाव द्यायला पाहिजे. मी त्याला बोललो आपलं नाव ज्या कोकणी ठिकाणी बुडाला आहे तोच आपण नाव आपल्या टीमला द्यायला पाहिजे. तिथून माझ्या सागर सम्राटची सुरुवात झाली. आणि तिथं सुद्धा आम्ही महादेवकरला पण फायनलच मारलेली आम्ही. म्हणजे ते ओपनच्या मॅच होत्या पण आम्ही गावचीच पोरं खेळाडू बसवले. आणि तिथं माझी मोठी सुरुवात झाली. आणि तिथून मग मला सगळे चाहत्यांनी पण सपोर्ट केला. माझ्या खास तर बघायला गेले तर माझ्या पहिल्या फॅमिलीने मला सपोर्ट केला. आई असेल, बाबा, भाऊ होते. नक्कीच कोणते क्षेत्र बोलल्यानंतर फॅमिली सपोर्ट हा लागतोच. आणि नंतर चाहता वर्ग होता, माझा संघ होता मजबूत. त्या संघाने पण मला उचलून दिलं. त्यांच्या यशामुळे म्हणजे त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी पुढे गेलो एवढा. आणि मी माझ्या कारकिर्दीत खूप काही क्रिकेट खेळलो. आणि क्रिकेट खेळत असताना पण मला खूप अनुभव सुद्धा आले. चढ उतार तो असतो प्रत्येक याच्या क्षेत्रात. आणि असं करता करता आज माझा प्रवास बहुतेक थांबायला आलेला आहे. या थांबत असताना आज तुम्हाला माहित आहे की मी 49 वयाचा झालोय. आता वाटत नाही की मी पुढे क्रिकेट खेळू शकतोय की नाही, कारण आवड खूप आहे माझ्या मनाला. माझी आवड आहे. कारण 49 वय असून सुद्धा तुम्ही एखाद्या 20 वर्षाच्या पोराला लागले असा अजूनही तुमचा खेळ आहे तुमच्यामध्ये.
ते आहे, परंतु कसं आहे ते मी नाही बोलू शकत. माझं प्रेक्षक असतात ते बोलतात आणि ती जिद्द आहे माझ्या मनात. ती जिद्द 100% मी ग्राउंडवर गेल्यावर ते करतोच. पण मी असं माझ्या तोंडातून कधी बोललो नाही की मी याला आउट करेन किंवा याला षटकार मारेन. तोंडातून बोलण्यापेक्षा आपण नक्कीच. ग्राउंडवर जाऊन करणे योग्य असतं ते, आणि बोलणे तोंडाने पेक्षा आपण करणे महत्वाचं असतं. बरोबर. चाहत्यांकडून तुम्हाला अजून भरपूर अपेक्षा आहेत तुमच्याकडून की अजूनही तुम्ही क्रिकेट खेळलं पाहिजे. कारण आपण जर बघायला गेलं तर 40+ म्हणजे 45+ असून सुद्धा 2024 मध्ये जी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग झाली होती, ज्यामध्ये रोहा, मुरुड किंवा अलिबाग असेल या 3 तालुक्यांमधून 32 संघ आणि 448 खेळाडू मैदानामध्ये उतरले होते. परंतु यामधून उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तुमचं नाव त्यामध्ये आलं आणि तुम्हाला मोटारसायकल मिळाली. तर मोटारसायकल मिळाल्यानंतर तुमची नेमकी भावना कशी होती? सर्वप्रथम बोलायचं झालं तर माझ्या कारकिर्दीत आमच्या लहान असताना मी जेव्हा खेळायचो सुरुवात केली त्या छोट्या छोट्या ट्रॉफीज असायच्या, आणि ती भेटल्यानंतर आमची छाती थोडीशी मोठी व्हायची. नक्की. आणि त्यावेळेला जेवढे ते कप भेटायचे, आज पण खूप मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज मला भेटल्यात. सायकली असतील, गोल्डन असेल, आणखीन टीव्ही असेल, फॅन, असं भरपूर मला काय भेटलंय, किंवा टिपवा, अशा भरपूर म्हणजे वस्तू भेटत गेल्या. परंतु जी काय दमदार आमदारला मला जी बाईक भेटली याबद्दल बोलायचं झालं तर असं वाटतं की मला ती 47-48 वयात ती मला असं वाटतं देवाने खरंच या मेहनतीचं फल दिलं असं मला वाटतं. आणि खूप मला देवाचा आभार मानतो मी तिथं की मला देवा जाता जाता एक मला बाईक दिलीस. आणि ती बाईक भेटल्यानंतर माझा जो प्रेक्षक वर्ग होता तो खूप आनंदी झाला. नक्कीच. तुम्ही 1991 म्हणजेच 90च्या दशकापासून क्रिकेट खेळत आहात. तर आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही खेळत असताना कोणता असा सामना आहे का जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही? हो, असे तर सामने खूप माझ्या कारकिर्दीत होऊन गेलेत, परंतु एक सामना मला आठवते अजून, जो की खारगावच्या ग्राउंडवर झाला आणि ती भुवनेश्वर टीम आमच्या सोबत होती. आम्ही 2 ओव्हरला फक्त 19 रन मारलेल्या, परंतु नंतर 4 ओव्हर मध्ये 129 रन मारले. म्हणजे एकूण 6 ओव्हर 30 बॉल मध्ये 129 रन. त्यावेळेला माझ्यासोबत सनीश पोस्ताडे खेळत होता आणि आम्ही दोघे पण एवढं, म्हणजे तो अगोदर माझ्या पुढे होता. नंतर जी मी सुरुवात केली, एक बॉलरला 4 षटकार मारले, एक बॉलरला 5 षटकार मारले, आणि नंतर मग परंतु मारले तरी पण माझा एक स्वभाव होता पहिलेपासून की आपण एखाद्या बॉलरला लाजू नये किंवा 6 बॉल 6 मारू नये. हा माझा पण इतिहास होता. मी पण 6 बॉल 6 कधीच मारले नाही कुठल्या बॉलरला. अशी माझी कारकिर्दीमध्ये 5 बॉल 5 6 जाऊन 7 ते 7 टुर्नामेंटला मारलेत मी. आणि एक बॉल 5 असताना, एक बॉल 6 असताना, परंतु त्यात पण 3 मॅच माझ्या कारकिर्दीत जिंकल्यात. म्हणजे मी बॉलरच नाही आहे, वन बॅटिंग पण चांगली करायचं. नक्कीच. आता तुम्ही जसा उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही उत्कृष्ट गोलंदाज असल्यामुळे तुम्ही बॉलरची भावना समजू शकता. नक्कीच. सुरुवातीपासून आपण क्रिकेट खेळत आलेला, तर सुरुवातीच्या काळामध्ये किंवा पूर्ण या आपल्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अशा कोणत्या अडचणी आल्या की आता आपण जे क्रिकेट पाहतोय आणि आधीचं क्रिकेट यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? फरक सांगायला गेलं तर अगोदर आमच्या काळात आम्हाला क्रिकेट खेळायला आमच्या टुर्नामेंट मध्ये एक बॅट असायची, आणि ती एक बॅट पूर्ण टुर्नामेंट मध्ये सिरीज भर फायनल मारेपर्यंत ती एकच बॅट म्हणजे प्रॉपर राहायची. आणि त्या बॅटचा म्हणजे नंतर कसं एक 6 मारला आणि याच्या बॅटमध्ये काही स्ट्रिंग आहे काय असं त्यांना वाटायचं नाही. आता एक मी नवीन जे खेळाडू आहेत त्यांना एक संदेश असं देऊ शकतोय की आमची आर्थिक परिस्थिती नव्हती अगोदर. आमच्याकडं इव्हन मला तिकिटाला पैसे नव्हते, बसने जायचो, बसने यायचो आम्ही, आणि होडीवर किंवा कुठं काम करून नंतर क्रिकेट खेळायचो. रात्रभर आम्ही होडीवर, नंतर खेळायला जायचो, तरी पण त्याच्यातून आम्ही टिकलो. परंतु आता नवीन जो नवोदित खेळाडूंना मला संदेश द्यायचा असं आहे की आता मला समजेल की तुम्हाला काही कमी नाही आहे, खेळाडूंना खूप काही आहे. आपल्या घरची परिस्थिती एवढी नाही आहे की प्रत्येकाकडे काही नाही, सर्व काय आहे. परंतु काय होते, नवीन खेळाडू जो आता एखादा षटकार मारला की रील्स बनवतोय, आणि एखाद्या बॉलर विकेट काढला का त्याची दांडी करून रील्स बनवतोय, हे चुकीचं आहे फार. कारण आपण रील्स बनवून प्रॉपर बनवणार नाही आहोत. आपली मेहनत पाहिजे प्रत्येकाची, आणि प्रॅक्टिस एवढी पाहिजे. आता माझी पण प्रॅक्टिस अशी होती कारण माझे जे जवळचे खेळाडू आहेत त्यांनी माझी प्रॅक्टिस बघितली होती. मला जर मी पहिला चेंडू हातात घेतला, त्यांची पूर्ण टीम जेव्हा आमच्या प्रॅक्टिस करते पूर्ण टीम संपवायचो, नंतर मला डाव यायचा, पण तो डाव असा होता की माझी परत फलंदाजी संपतच नव्हती कुठे बॉलरना. दुसरे बॉलर पण सगळे दमायचे. माझी फलंदाजी इव्हन मी शेवटचा डाव खेळून पण त्यांना नंतरचा डाव नव्हता येत. ही माझी प्रॅक्टिसची हे होती, एक खासियत होती. आणि ती सर्वांना माहिती आहे. मी कधी जे बोलतोय ते आता जे प्रेक्षक बघतात, जे माझ्या जवळचे खेळाडू त्यांना माहिती आहे क्रिकेटचा माझा इतिहास.
कारण जे प्रॅक्टिसचा माझा जो ग्राउंड आहे, एक छोटासा ग्राउंड होता, तिथंच मी सुधारणं शिकलो. चांगला मुद्दा मांडलात. कारण आताचे क्रिकेटपटू जर आपण बघितलं तर एक रील्स टाकतात एक षटकाराची आणि ती व्हायरल झाली की त्यांना असं वाटतं की आपण फेमस झालो. परंतु खरी परिस्थिती आपण जर बघितली तर प्रॅक्टिस आणि मेहनत ही क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाची. नक्कीच गैन्यात सर, आपण जर बघितलं तुम्ही स्थानिक क्रिकेट खेळत असताना आपण बघितलं आयकॉन खेळाडू किंवा बाहेरच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुमची नक्की सुरुवात कशी झाली? सुरुवात मी स्थानिक क्रिकेट खेळत असताना माझे 2 स्पॉन्सर आहेत. एक कोलाडचा मनसूर पठाण आणि दुसरा हाफिज आहे मांडल्याचा. हे 2 स्पॉन्सर मला घरी घ्यायला यायचे आणि माझी सुरुवात संदीप भटाणे जो आपला नौकरचा खेळाडू आहे त्यांनी मला कोलाडच्या टीम मध्ये एक वेळ बोलवलं केलेला आणि तिथून मग कोलाडच्या नाक्यावरच फेमस झालो मी. मग प्रत्येक वेळेला म्हणजे मला ते मनसूर पठाण घरी घ्यायला यायचा बाईक घेऊन, हाफिजी पण यायचा आणि त्या उद्देशाने मला मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळायला भेटल्या. तर गैनीनाथ कटोरे म्हटलं तर मैदानामधला मास्टर माइंड. तर ह्यामध्ये तुम्हाला काय व्यक्त व्हायला आवडेल की तुम्हाला लोक समोरून मास्टर माइंड हा शब्द तुम्हाला एक देणगी स्वरूपात दिला गेला आहे? सर्वप्रथम मला असं बोलायचं आहे की मी मास्टर माइंड म्हणजे माझा अनुभव होता, एवढा काही मी स्वतः मास्टर माइंड समजत नाहीये. आणि जर संघाचा बांधणीचा विषय होता किंवा करण्याचा विषय तर मी फारशा टॉसके उडवले नाही. परंतु जे संघाची जी रूपरेषा आखायची होती किंवा ग्राउंडवर गेल्यानंतर जे काय करायचं होतं ते 100% मीच करायचो. प्रत्येक बॉलरला सांगत होतो तुला किती फटकं पडू दे. एवढं मी बॉलरच नव्हतो पहिलेपासून, मी बॅटिंग पण मला खूप आवडायची करायला. आणि आणि तेव्हा मी बॉलर बोलतो तुम्हाला किती फटकं पडू दे. पहिले कसं 3 बॉलर ते 4 ओव्हरला 3 बॉलर, ते मी 2 ओव्हर माझ्या सेफच असायच्या पहिले. रोहामध्ये खेळू दे किंवा कुठं 2 ओव्हर माझ्या 12 बॉलला 8, 9, 7, 8 रन असे 10 पर्यंत असे रन असायचे माझ्या. 2 बॉलरला 20-25 रन पडले. त्यांना मी बोलायचो की तुला किती फटकं पडू दे. म्हणजे मी त्याला प्रोत्साहित करतो की तो पण मग घाबरत नसायचा बॉलर की बाबा दादा बोलते की किती फटकं होऊ दे. आणि तसं त्याला मारलं तरी पण माझ्या ती धमक होती, मी जाऊन ते मारत होतो त्याचे जे त्याला मारले त्याचे. पण आमची खूप टीमचं संतुलन चांगलं होतं. म्हणून तर रोहामध्ये आम्ही 8-9 वर्ष एवढी मोठा म्हणजे आमचा सर्व बांधणी जेव्हा झाली पहिले आमच्या रोहात खूप म्हणजे थोडंसं मोठं नाव झालंय आमच्या संघाचं साखर कारखान्याचं. नक्कीच बघायला गेलं तर संघ नायक तेवढाच महत्वाचा आहे, परंतु त्याच्यासोबत खेळणारे 11 खेळाडू यांचं सुद्धा महत्वाचं योगदान असणं गरजेचं आहे. तरच एक संघ म्हणून आपण यशस्वी ठरू शकतो. तर क्रिकेट प्रेमी नेहमी म्हणत असतात की गैनीनाथ कटोरे हा जर्सी नंबर 10 परिधान करून येतो. तर ह्या मागची नेमकी कहाणी कशी आहे? मी क्रिकेट खेळत असताना मी इंटरनॅशनल मॅच बघायचो तेव्हा मला तेंडुलकर खूप आवडायचा, सचिन तेंडुलकर. कसं प्रत्येकाच्या वयानुसार ते आवड असतो. आताची 2005च्या आसपासची मुलं MS धोनीचा टी-शर्टची जर्सीचा नंबर टाकत होते आणि आता विराट कोहलीचा नंबर टाकतात. ह्याच्या पुढे मला वाटतं वैभव सूर्यवंशी नंबर टाकतील असं वाटतोय मला. कारण त्याची वैभव सूर्यवंशीची चिकाटी आणि मेहनत तो मला वाटतं काहीतरी 7 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. आणि आताची त्याची आपण जी म्हणजे डेअरिंग बोलू म्हणजे डेअरिंग IPL ची डेअरिंग बघितली आपण तर खूप म्हणजे एकदम बिंदास पोरगा आहे. आणि प्रत्येक बॉल त्याची मनात इच्छा आहे की मला ह्याला मारायचंच आहे, म्हणजे त्याची महत्वाकांक्षा मोठी आहे. असंच प्लेअर क्रिकेटमध्ये टिकतील आणि वाढतील माझं. तर आपण एवढ्या वर्ष क्रिकेट खेळताय, तुम्हाला भरपूर अनुभव आहे. ह्या अनुभवातून आपण जर बघितलं तर आता जे नवोदित खेळाडू आहेत तर यांना तुम्ही कोणता संदेश द्याल? मी 2025ला जी आपली रायगड प्रीमियर लीग चांगलं तिथं नियोजन करतात त्या निमित्ताने एक प्रसिद्ध केला. नक्कीच मागच्या वर्षी 2025ला की काही मुलं असे असतात प्रॅक्टिस न करताना मला त्या टीम मध्ये कुठेतरी सेटिंग लावून घ्या किंवा असे फोन पैसे आणि पैशाचा जमाना खूप आलाय क्रिकेटमध्ये. पैसे देऊन कोणकोणत्या टीम मध्ये घेतलं जातं किंवा पैसे देऊन ते गेलं जातं. तर मला त्यांना एकच संदेश दिलेले असं बोलायचं आहे की तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि तर तुमचं प्रदर्शन चांगला होत असेल तर तुम्हाला अशा सेटिंग लावायची गरज नाहीये. तुम्ही तुमचा खेळ प्रदर्शित करायला पाहिजे आणि मेहनत करून ते तुम्ही तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. कशासाठी ते पैसे देऊन तुम्ही जातात, तुम्हाला ते फक्त बसवण्यासाठी घेतात पैसे, फक्त कसं टी-शर्ट भेटण्यासाठी. तसं नाही, खेळाची आपण किंमत करायला पाहिजे. खेळ असं आहे, खेळाला आपण जपलं तर खेळ आपल्याला जपतो, नाहीतर तसं नाही होत. नक्कीच बरोबर. आपण बघितलं तर पैशाने आपण म्हणजे थोडक्यात जास्त पुढे जाऊ शकत नाही. 1-2 वर्ष नक्कीच टिकाल तुम्ही, परंतु तुमचा परफॉर्मन्स जर ढासळला
तर तुम्ही यशस्वी किंवा तुम्ही त्या क्रिकेटच्या खेळामध्ये पुढे जाऊ शकत नाही. जर आपण बघितलं तर रोहा तालुक्यातले प्रेक्षक जे आहेत खास करून ते तुम्हाला गोल्डन मॅन या नावाने ओळखतात. तर गोल्डन मॅन मागची कहाणी काय आहे, नेमकी कशी आहे तुमची? मला गोल्डन मॅन असं कोण माझ्या तोंडावर नाही म्हटलंय, परंतु जे जे मोठ्या मोठ्या स्पर्धा गोल्डन मॅनच्या आपल्या झाल्या रोह्यामध्ये 10वी चषक 2022-23 ला आलं पहिलं पर्व, यामध्ये मी सिरीज म्हणून उत्कृष्ट मला चेन भेटली होती, सोन्याची चेन. आणि त्याच वेळेला त्याच वर्षात एक आमदार चषक झालं, अवधूत तटकरे चषक म्हणून, तिथं सुद्धा मला एक सोन्याची अंगठी मॅन ऑफ द मॅच म्हणून भेटली होती. आणि 700 स्पर्धा गोल्डन मॅन म्हणून ती आहेत, ते प्रचलित आहे. तिथं सुद्धा मला एक सिरीज म्हणून एक गोल्डन चेन भेटलेली आहे. त्याच्यामुळे काही लोक म्हणत असतील, पण मी अशी माझ्या स्वतःला नाही म्हणत की मी गोल्डन मॅन आहे म्हणून. आणि प्रेक्षकांनी 100% मला उचलून दिलंय, म्हणून तर मी इथपर्यंत क्रिकेट खेळतोय. कारण आपण बघितलं क्रिकेट खेळत असताना असा कोणता सामना आहे का जिथे एखादा असा मजेशीर किस्सा तुमच्या आयुष्यामध्ये घडलाय? मजेशीर किस्से तर म्हणजे भरपूर झाले, परंतु एक मला आठवते किस्सा माझ्या मित्राचाच आहे, तो सांगायला मला थोडस म्हणजे वाटतंय, असं वाटत ठीक आहे सांगतो तो किस्सा. तो किस्सा असा आहे की एक मॅच चालू होता, माझा सामना चालू होता. माझ्या मित्राची आमची अपोजिट टीम माझ्यासोबत लागली होती, आमची बॅटिंग होती त्यांची बॉलिंग होती. ती असताना तो मला मित्र त्यांच्या गावातच स्पर्धा होती आणि किपर एकदम खास माझा जीवलग मित्र ते भास्कर जाधवकर होता आणि तो बॉलर होता, तो पण खास माझा एकदम होता मित्र. तो मला सांगत होता की गैन्या मारू नको, मला टोपण नाव गैन्या आहे, तर गैन्या मला मारू नको, माझी लवर माझी मॅच बघतोय. तुला कशाला मारतोय म्हणून, तू माझा खास मित्र आहे. आणि त्यांनी पाठ केली म्हणजे भास्करला मारल्याचं सोडणार नाही म्हणून तरी. तर त्याला मारणार, पहिले बॉलला षटकार मारला, दुसऱ्या बॉलला सुद्धा षटकार मारला आणि तिसऱ्या बॉलला मी एवढा मारला नव्हता खोलून, परंतु बॅटला लागला तर लॉंग ऑफच्या फिल्डरच्या हातातून सुटून षटकारच गेला. माझ्या मनात पण भीती झाली, म्हणून माझा मित्र आता मला सोडून जाईल. तर मग मी चौथा बॉल प्लेट केला, नॉस्टला गेलो आणि तिथून थोडासा हसलो तर तो मला भागायला लागला. आता मी म्हणून त्याला जोलो बोललो बाई सॉरी. आणि हा असा मजेदार किस्सा होता माझ्या मॅचचा. तर आपण गैनिनाथ सरांसोबत एक छोटासा रॅपिड फायर घेणार आहोत. तर गैनिनाथ सर, तुमचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील आवडता खेळाडू कोणता? सचिन रमेश तेंडुलकर. तर आपण बघितलं आता IPL 2026 झाली, तर IPL 2026 मध्ये असा कोणता खेळाडू की ज्याने जास्त प्रभावित केला असं तुम्हाला वाटतंय? भुवनेश्वर कुमार. टेनिस क्रिकेट मध्ये तुमचा आवडता खेळाडू कोणता? सचिन अमृतसर. टेनिस क्रिकेट मधला आवडता समालोचक, मराठी समालोचक? याशिन मर्चंट, जयेश भोसले. तर तुमच्या संघातील तुमचा आवडता खेळाडू कोणता? माझे संघातील आवडते खेळ माझे सगळेच, जे 10 जे खेळतात ते मला सगळेच आवडतात. तुम्हाला बॅटिंग आवडते की बॉलिंग? मला पूर्ण क्रिकेट आवडतं. तसं मला बॉल आता काय म्हणून तसं नाही, पण मला बॅटिंग पण बॉलिंग पण आवडतं आणि क्रिकेट. क्रिकेट मधील तुमचे सर्वात जुने मित्र कोणते? जुने मित्र माझे उमेश असेल, किशोर, महादेव शाबासकर, तुषार आणि जावेद. क्रिकेट नसता तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात असता? क्रिकेट नसतं तर मी 100% कुठं असं मला माहिती नसतं. नक्कीच. एका शब्दात तुमचे वर्णन कसे करा? आत्मविश्वास. नक्की. तर गैनिनाथ सर, क्रिकेट कट्टावर मुलाखत देताना तुम्हाला कसं वाटतंय? बघायला गेलं तर अजूनपर्यंत तर आम्ही अशा काही मुलाखती दिल्या नाही आहेत, परंतु जे आता तुम्ही करताय रोहा क्रिकेट कट्टा चालू केला, त्याच्यामुळे सगळे जे जुने खेळाडू असतील किंवा नवीन त्यांना बोलण्याची संधी मिळेल, त्यांचा इतिहास काहीतरी अशा क्रिकेटचा तो अनुभव बाहेर येईल आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच कट्टा तुमचा चालू राहू दे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आपला हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलला फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या क्रिकेट प्रेमी मित्रांसोबत शेअर करा.